मेरे प्यारे पिळग्यानो झालं का तिकडं बघा. याच्या आधी आपण बघितलं होतं सुपरपोजिशन. अब सुपरपोजिशन को यूज करने के दिन आ गए. ओके, आज का दिन सुपरपोजिशन के नाम. इकडे बघा फक्त ए मावशे हे म्हणे बोललेलं कळतच नाही राहू. स्टेशनरी दुकान नाही, स्टेशनरी वेव. स्टेशनरी शब्दाचा अर्थ काय? फिक्स. ते स्टेशनरी नाव दिले म्हणजे एका जागी फिक्स आहे, मुव्हेबल नाही आहे ते दुकान. ओके, त्याच्यामुळे ते नेहमीच आहे ते दुकानात नाही म्हणतो मी, इकडे म्हणतो स्टेशनरी वेव. वेव पण कशी असणार आहे? फिक्स असणार आहे. 2 पॉइंट मध्ये वेव फिक्स आहे स्टेशनरी. मग काय काय सेम असणार आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव एकत्र येणार आहे. एम्प्लिट्यूड सेम आहे, फेज सेम आहे, परत 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 एम्प्लिट्यूड सेम आहे, फेज सेम आहे, वेवलेंथ सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, वेवलेंथ सेम आहे, फेज सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. पाथ सेम आहे, परत पाथ सेम आहे पण डायरेक्शन काय अपोजिटला आहे. आणि ह्याच्यामध्ये जी वेवफॉर्म, जी प्रोग्रेसिव्ह वेव असं म्हणून ती जी परफॉर्म होती 2 पॉइंट मध्ये, तिला आपण काय म्हणलं? स्टेशनरी वेव. Consider it 2 waves. One is going on the positive x-axis direction, another going on the negative x-axis direction. See here, positive x-axis direction, negative x-axis direction. Because of ज्यावेळेस आपण एखाद्या दोरीला जर्क केलं त्यावेळेस असं जाऊन भिंतीला धडकलं, क्रस्ट धडकले की काय मिळतं आपल्याला? ट्रफ मिळतं. म्हणजे हे असं गेलं, इथं ट्रफ धडकलं, मिळालं काय? क्रॅश. पुन्हा ट्रफ धडकलं, मिळालं काय? क्रॅश. क्लियर आहे? याच्यामध्ये जिथं 0 डिस्प्लेसमेंट, एखाद्या पार्टिकलचं मिनिमम डिस्प्लेसमेंट 0, एम्प्लिट्यूड 0 असतं, त्याला आपण नोड म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? नोड. कन्नड शब्द घ्यायचा नाही, नोड. ओके. आता जिथं मॅक्सिमम एम्प्लिट्यूड असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं, त्याला काय म्हणायचं? अँटी नोड. ओके, कन्नड परत एकदा मी म्हणतो, कन्नड शब्द घ्यायचा नाही, अँटी नोड. नोड म्हणजे बघणे होतं कन्नड मध्ये. मग अँटी म्हणजे अँटी बघ इकडे असं नाही, अँटी नोड. ओके, नाहीतर परत म्हणतात अँटी बघ इकडं, असं काही नाहीये. हे नोड म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट, अँटी नोड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. क्लिअर आहे? म्हणून म्हटलं, काल पण एका क्लासमध्ये टीचिंग करलो, त्यांनी म्हटलं हा सर हे असं, ते प्युअर कन्नड होतं. त्याने जरा शब्द फोडून सांगितला, सर आंटी इंग्लिश मध्ये घेतो आणि नोड कन्नडामध्ये घेतो. नका म्हणलं बाबा, आपलं फिजिक्स घे. आता इथं बघा, याच्यामध्ये आपल्याला याचे फायनल पर्यंत जायचं बरं का. ह्याचं बरंच फापट पसार आहे, त्याच्यामुळे पसारा नीट बघायचा. हा, द इक्वेशन ऑफ वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग दी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शन. कुठं जायचंय? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ऑलरेडी हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन बघितले आपण. आर यू फॅमिलियर विथ दिस इक्वेशन? y1 बरोबर a sin ओमेगा टी एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. माझ्या राजांनी राणीनो, वेवलेंथ सेम आहे, डिस्प्लेसमेंट पण सेम आहे. टी अबे अजून एक इक्वेशन लिहिणार आहे, अजून सेम कुठं सांगाल सर? अजून एक लिहा ना आणि मग सांगा. ओके, म्हणून द इक्वेशन ऑफ वेव ट्रॅव्हलिंग along the काय लिहिणार आहे मी आता इथं? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शन. काय लिहिलं? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शन. एवढंच मुद्दाम वेगळं लिहिलंय. तुमच्या इक्वेशन मध्ये पण एवढंच वेगळं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. सो y2 बरोबर a sin 2 pi nt plus x upon lambda. इक्वेशन नंबर 2. हा, आता सांगूया. एम्प्लिट्यूड सेम टू सेम, फ्रिक्वेन्सी सेम टू सेम. ओके, वेवलेंथ सेम टू सेम. क्लियर आहे?
समजायला काय तुम्हाला? ओके, पण काय वेगळं आहे हे बघा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, पॉझिटिव्हला निगेटिव्ह आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे इक्वेशन लक्षात ठेवताना. आता ह्या दोघांचं काय घ्यायचंय? कन्सिडर टू वेव्हज, amplitude, frequency, wavelength, path are the same but direction are opposite. Then we can draw this diagram and write these two equations. And we know, काय नो एकलं तू ती जाणारच, तुम्ही 8:30 ला येणार की नाही ते सांगा. ओके, सो y बरोबर y1 प्लस y2, y बरोबर y1 प्लस y2. एडिशन करूया, चलो एडिशन. अरे बाळांनो, y बरोबर y1 क्या है इधर, ये साइन 2 पाय nt माइनस x अपॉन लैम्ब्डा प्लस a साइन 2 पाय nt प्लस x अपॉन लैम्ब्डा. मॅथ सॉल्व की आत्मा जागे करो. काय आहे आपल्याला? साइन सी प्लस साइन डी. क्या है साइन सी प्लस साइन डी? वो तो मैथ्स के मास्टर को मालूम. हाँ बोला. तो साइन सी प्लस डी इंटू, हाँ मला माहिती आहे गणपतीचा आरती म्हणलेली. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला काय मतलब आपण म्हणतोय, आपल्याला काय करायचं आहे? ओके, सी प्लस डी कॉस सी मायनस डी. तर आपलं काय ठरलंय? तुमच्या मागे म्हणायचं, तुमच्या पुढे बिलकुल नाही, जमत नाही आपल्याला, पहिल्यापासून नाहीच आपण. ओके, हा आता इथं बघा, याला आपण काय समजायचं? शी. ओके, याला का समजायचं आपण? डी. तुम्हाला का समजायचं? समजायचं. ओके, हा इथं बघा परत, या दोघात काय सेम टू सेम दिसतं का? हे दिसतं ना राव. ओके, y बरोबर 2a, हे 2a, 2 कुठून आलं? फॉर्म्युल्यातलं. a कुठून आलं? हे कॉमन काढलं. पुढं हे या दोघात इथं हे साइन 2 पाय पण समान आहे बाबांनो. कुठं आहे सर? 2 पाय दिसतं का? हे 2 पाय सगळ्याला 2च असतात. इथं बघा, सी म्हणजे nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस nt प्लस x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2 c प्लस d अपॉन 2. अभी कॉस का टर्म रह गया है, कॉस 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा. हे मधलं मायनस, हे डी ला ना हे दोन्ही टर्म मायनस करतं, मायनस nt मायनस x अपॉन लैम्ब्डा डिवाइड बाय 2. समझ में आ रहा है? थोड़ा थोड़ा आ रहा है. ओके, मैथ्स पढ़ रहा है क्या? नहीं बे, फिजिक्स है. ओके, हे बघ, हे मायनस, हे प्लस, इथं हे मायनस, हे प्लस. अभी डिस्काउंट करू. रिमेनिंग y बरोबर 2a sin 2 पाय nt 2nt डिवाइड बाय 2. ओके, नंतर अंटी नाही सुधारायचं. इथं मायनस हे बघा, cos 2 पाय. बाबांनो, हे मल्टिप्लिकेशन मध्ये येतं, ह्याच्या पुढे चिटकावायचं तुम्ही हे लिहित असताना. मला पलीकडे अजून बरंच काय लिहायचं, त्याच्यामुळे ते ठेवलंय असं कप्पे. हा परत इथे किती येणार आहे? मायनस 2x अपॉन 2 लॅम्बडा. हे लॅम्बडा खाली आणलं याच्या सोबत. ओके, हा चलो आता थोडं प्रेमाने बघायचं. काय बघायचं? टुट्टू डिस्क्याव. आपण शिकलो वेगळं, कॉस मायनस थिटा बरोबर काय असतं? कॉस थिटा. दोनच टर्म प्लस असतात. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा सेक थिटा. क्लियर आहे? हा, तर आता ही व्हॅल्यू इथं पुटअप करू. किती गोंडस दिसतंय बघा. हा, y बरोबर बळाबळींनो 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. इथं असं लिहिलं मी, बरोबर आहे.
इंटू साइन 2 पाय nt असं लिहिलं 2 पाय nt. ओके, आता परत याला जे आहे ना, हे जे मधलं आहे ना, हे याला मी r कन्सिडर करतो 2a cos 2 pi x upon lambda. r is the amplitude. Then ओमेगा t, ओमेगा याला y बरोबर r sin ओमेगा t. हे इक्वेशन आलं आपल्याला. या स्टेशनरी वेव्हचा रिझल्टंट इक्वेशन y बरोबर r sin ओमेगा t. ओमेगा t ओमेगा 2 पाय n म्हणजे काय असणार आहे ओमेगा. इथपर्यंत काय अडचण आहे, समजलंय? हे स्टेशनरीच आहे. मग एग्जामिनर विचारतो ये एंटी नोड क्या है बीच में और ये नोड क्या है. ओके, मग एंटीला काय म्हणायचं आता ते बघू आपण. एंटी नोड इकडे नोड इथं परत एंटी नोड म्हणजे काय आता मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. काय शब्द वापरला? मॅक्स एम्प्लिट्यूड. That is mean by also max displacement. सर मॅक्स म्हणजे किती हो? मॅक्स म्हणजे किती याला दाखवायचं कशानं? येणं दाखवू आपण. मॅक्स म्हणजे किती मॅक्सिमम म्हणजे किती? हे बघा इथं हायेस्ट 2 पाय 2 म्हणून r बरोबर प्लस मायनस 2a. मॅक्सिमम किती असणार आहे? r बरोबर प्लस मायनस 2a. ओके, मग बाबांनो इथं मी r ची व्हॅल्यू माहिती आहे ना, 2 cos 2 pi x upon lambda. इसको उठाएंगे इधर रखेंगे, मीन्स कितना गोंडस दिख रहा है देखो अभी. ओके, सो 2a cos 2 pi x upon lambda बरोबर प्लस मायनस 2a. बरोबर. आता हे जे आहे हे याला डिस्काउंट केलं म्हणजे इथं राहिलं काय 1. याला परत लिहिलं इथं cos 2 pi x upon lambda बरोबर प्लस मायनस 1. काय लिहिलं? 2 pi x upon lambda बरोबर प्लस मायनस 1. समजा सपोज. ओके, काय सपोज तुम्ही सांगा सर 2 pi x upon lambda ऍज ए थीटा. काय ऍज ए थीटा. सो ह्याला जर थीटा समजलं, पिढ्यानो थीटाची व्हॅल्यू काय टाकल्यानंतर कॉसची व्हॅल्यू 1 येते? 0 टाकली. बरोबर आहे. थीटाची व्हॅल्यू काय टाकली? 0 टाकली. तर कॉसची व्हॅल्यू काय येते? हे काय टाकल्यावर पाय टाकल्यावर -1, 2 पाय टाकल्यावर 0, 3 पाय टाकल्यावर पुन्हा ते असं टिंब. मग आपल्याला फॉर्मेशन ऑफ अँटीनोड काय म्हणलं मी? फॉर्मेशन ऑफ अँटीनोड कोणत्या डिस्प्लेसमेंटला अँटीनोड फॉर्म होतो ते काढायचं आपल्याला. म्हणजे x च्या व्हॅल्यूज काढायचे. काय काढायचे आपल्याला? x च्या व्हॅल्यूज. तर कशा काढायच्या हे बघा. 2 पाय x अपॉन लॅम्बडा बरोबर एकदा शून्य लिहायचं. एकदा शून्य लिहिलं म्हणजे हे सगळं जरी पलीकडे पाठवलं तर x ची व्हॅल्यू काय येते? इथे लिहितो मी. x ची व्हॅल्यू काय येते? 0. दुसरं याच्या बरोबर जर मी 2 पाय x अपॉन लॅम्बडा बरोबर पाय ठेवलं, पाय डिस्काउंट केलं, x बरोबर लॅम्बडा अपॉन 2. दुसरं मला काय मिळालं? x बरोबर लॅम्बडा अपॉन 2. तिसरं आपण काय केलं? चलो 2 पाय x अपॉन लॅम्बडा बरोबर 2 पाय ठेवलं, 2 पाय गेलं, लॅम्बडाला पलीकडे पाठवलं, लॅम्बडा झालं. हे असंच किती जाणार आहे? 3 लॅम्बडा बाय 2. असंच किती जाणार आहे? 2 लॅम्बडा. हे टिंब असं पुढे सरकत जाणार ना, पुढे सरकत जाणार. मग या डिस्प्लेसमेंटला परत एकदा मी काय म्हटलं, या डिस्प्लेसमेंटला अँटीनोड फॉर्म होतोय. कुठं? त्याच्यामध्ये. कोणत्या डिस्प्लेसमेंटला? 0 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा. 0 म्हणजे जिथून सुरू झालंय तिथं, म्हणजे जिथं बांधलं गेलंय, जिथं एंड पॉइंट आहे, जिथं स्ट्रिंग अटॅच आहे, त्या ठिकाणी कंपल्सरी काय फॉर्म होतं ते इथं बघा. सॉरी, इथं 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर काय फॉर्म होतं? अँटीनोड. लॅम्बडा बाय 2 असेल तर काय फॉर्म होतं? नोड. म्हणजे वेवलेंथ म्हणजे इथनं डिस्टन्स असं डिस्टन्स. ओके, ते जे वेवलेंथ आहे. आता मी काय लिहितो बघा, 2
टू सक्सेसिव्ह म्हणजे शेजारचं, अँटीनोड टू सक्सेसिव्ह अँटीनोड डिफरन्स. ओके, डिफरन्स लॅम्बडा बाय 2 मायनस 0 किती येतं लॅम्बडा बाय 2. दोन शेजारचे अँटीनोड, हे अँटीनोड यांच्या मधला डिफरन्स, यांच्या मधलं वेव्हलेंथ लॅम्बडा बाय 2. हे सीईटी वाले फार जीव आहे रे याच्यावर, भयानक जीव आहे. ओके, सो बोर्ड वाल्याचा तर फार ओवाळून टाकलाय. ओके, या प्रश्नात या टॉपिक मध्ये काय करा अगर न करा, कुठला प्रश्न ह्याच्या आधीचा फक्त प्रोग्रेसिव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स 4 पाठ करून ठेवायचे. दुसरं यायचं स्टेशनरीला यायचं. कुठे यायचं स्टेशनरी. हा जरा व्हीआयपी कुठं एचएससी बोर्ड. ओके, 2025 लगा देंगे इसको सिक्का. ओके, अभी एक है, इसके बाद टप 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 2-3 डेरिवेशन है. हाँ, इकडे बघा पुढे जाएंगे. नोड काय बघायचं आता, नोड इकडे नोड. ओके, मिनिमम काय डिस्प्लेसमेंट that is mean by minimum amplitude. सर मिनिमम म्हणजे किती हो, शून्य. मिनिमम म्हणजे किती, शून्य. मग आता आपल्याला r ची व्हॅल्यू माहिती आहे, इथं टाकू. मग 2a cos 2 pi x upon लॅम्बडा बरोबर 0. आता ह्या 2 पायला जर मी पलीकडे पाठवलं तर काय येणार आहे, 0च येणार. 2 pi x upon लॅम्बडा बरोबर 0. मग अशी कोणती व्हॅल्यू 2 pi x upon लॅम्बडा थीटा धरलं, काय धरलं याला, अशी कोणती व्हॅल्यू, कोणता अँगल आपण टाकल्यानंतर cos 0 येईल. इथं हे 0 येईल, पाय बाय 2. व्हेरी गुड, पाय बाय 2. दुसरं 3 पाय बाय 2. तिसरं 5 पाय बाय 2. ओके, याचं टिंब. मग आता ह्या दोघातल्याला एकमेकाला जर हे काढायचं झालं, आपल्याला XC सिरीज काढायची. XC सिरीज कोणाची काढायची आहे, XC. तुमच्यावाल्या नाही, इकडले X वेगळा आहे. ओके, सो हे जे आहे ते इथं 2 पाय x अपॉन लॅम्बडा बरोबर पाय बाय 2. पाय डिस्काउंट इकडलं 2 इकडं आलं, लॅम्बडा इकडं गेला, म्हणजे x बरोबर लॅम्बडा अपॉन 4 आलं. पहिली सिरीज मिळाली लॅम्बडा अपॉन 4. दुसरा अजून एक ढकलून जातो, अजून एक टाका. x अपॉन लॅम्बडा बरोबर 3 पाय अपॉन 2. हे पाय डिस्काउंट हे इकडं आलं, हे पलीकडे गेलं, म्हणजे x बरोबर 3 लॅम्बडा अपॉन 4. 3 लॅम्बडा अपॉन 4, 5 लॅम्बडा अपॉन 4. टिंब चालू दे. देन डिफरन्स बिटवीन, परत काय डिफरन्स बिटवीन नोड टू नोड. कसलं पण शेजारचं कुठलं शेजारचं, म्हणजे 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4. बाळांनो किती आलं, 3 मधून 1 गेलं, 2 लॅम्बडा बाय 4. 4 म्हणजे लॅम्बडा बाय 2. नोड टू नोड डिस्टन्स किती आलं, लॅम्बडा अपॉन 2. किती आलं, लॅम्बडा अपॉन 2. परत 2 अँटीनोड आणि अँटीनोड लॅम्बडा बाय 2 आहे. मग नोड टू अँटीनोड किती आहे, किंवा नोड टू अँटीनोड किंवा अँटीनोड टू नोड किती आहे, वो भी देखना पडेगा. मग पहिलं वालं नोडचं घेऊ, लॅम्बडा बाय 4. हे पहिलं वालं इथे किती आहे, 0 बरोबर किती आलं, लॅम्बडा बाय 4. हे काय आहे लॅम्बडा बाय 4, नोड आणि अँटीनोड सक्सेसिव्ह, शेजारचं नोड आणि अँटीनोड यांच्या मधला डिफरन्स किती आहे, लॅम्बडा बाय 4. किंवा शेजारचं नोड आणि अँटीनोड यांच्या मधला डिफरन्स किती आहे माझ्या राजांनी राणीनो, लॅम्बडा बाय 4. एक्झामिनर इथं थांबत नाही. एक्झामिनर म्हणतो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेशनरी वेव्ह. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज एन amplitude, frequency, wavelength, path are the same. Second characteristics, these two waves are in opposite direction. Third characteristics, these two waves are in a 2 point, in between 2 point, that is mean by stationary.
Okay, next point is whenever the displacement is maximum, then that time amplitude is maximum. That is mean by antinode. Whenever displacement is minimum, त्याच्या पुढचं characteristics. Whenever displacement is minimum, that time amplitude is maximum. That is mean by node form. Next characteristics. Whenever in two successive antinodes or any neighboring two antinode difference between, that is an lambda by 2. Next characteristics, the node to node difference or successive node difference is an lambda by 2. The next antinode and node difference between the two successive, that is an lambda by 4. These are the simple characteristics of the stationary wave. एकदा एक्झामला 3 मार्काला याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले होते. ओके, म्हणजे हे त्याचे झाले कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे त्याचं काय झालं, पूर्ण डेरिवेशन झालं. हे काय झालं, त्याचा पूर्ण डेरिवेशन झालं. म्हणून याच्यामध्ये हे कंप्लीट डेरिवेशन तर किती मार्काला विचारतील, 4 मार्काला हे एक्झामला असेल. समजलंय? चलो लिहा.